तर गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण केमिकल कायनेटिक्स मध्ये रेट ऑफ रिएक्शन, दॅट इज एव्हरेज रेट ऑफ रिएक्शन अँड इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन, की हा कसा राईट करायचा, कसा लिहायचा हे आपण बघितलेलं आहे. आणि त्यानंतर आज आपण आता रेट लॉ अँड रेट कॉन्स्टंट हे आपण स्टडी करणार आहोत. रेट लॉ अँड रेट कॉन्स्टंट. रेट लॉ अँड रेट कॉन्स्टंट. आता लक्षात घ्या, रेट लॉ आणि रेट कॉन्स्टंट कसं असणार बघा. एखादी जनरल रिएक्शन आपण इथे कन्सिडर करूया. A plus B it gives C plus D. ओके, ही आपली एखादी जनरल रिएक्शन असेल. आता त्या रिएक्शन मध्ये लक्षात घ्या, रेट ऑफ रिएक्शन आपलं काय असतो. Rate of reaction is proportional to the molar concentration of reactant raised to simple power. Okay, reaction चा रेट हा रिएक्टंटच्या मोलर कॉन्सन्ट्रेशन वर डिपेंड असतो. ओके, मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट जर इन्क्रीज झालं तर रेट ऑफ रिएक्शन सुद्धा इन्क्रीज होणार आहे. ओके, रेट ऑफ रिएक्शन इज प्रोपोर्शनल टू द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट रेज्ड टू सिंपल पॉवर. ओके, म्हणजे हाच आपण आता ही जी रिएक्शन लिहिलेली आहे त्यासाठी आपण आता रेट ऑफ रिएक्शन कसं लिहिणार आहे बघा. रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, ओके, रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आता रिएक्टंट कुठले आहे त्याच्यामध्ये ए अँड बी, तर का ए मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, त्यानंतर मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. ओके, रेज टू सिंपल पॉवर. ओके, अंडरस्टँड, रेज टू सिंपल पॉवर. इथं रेज टू एक्स म्हणतो मी, इथं रेज टू वाय असं म्हणणार. ओके, लक्षात आहे सगळ्यांना. रेट ऑफ रिएक्शन इज प्रोपोर्शनल टू द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट रेज टू इट्स सिंपल पॉवर. आता हे आपण इक्वेशन इथं प्रपोज केलेलं आहे, रेज टू एक्स, आणि इथं काय असणार आपल्याला रेज टू वाय असणार. ओके, रेज टू वाय आणि रेज टू एक्स. आता रेट इज इक्वल टू काय येणार, प्रोपोर्शनली सिंबल जर आपण काढलं तर रेट इज इक्वल टू काय येणार आपला के, बरोबर आहे. ए रेज टू एक्स आणि बी रेज टू काय येणार आहे वाय. इथं के जो आहे, के ला आपण प्रोपोर्शनली कॉन्स्टंट असं म्हणतो. इट इज कॉल्ड एज अ प्रोपोर्शनली कॉन्स्टंट और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ रेट कॉन्स्टंट. लक्षात आहे की आपला प्रोपोर्शनली कॉन्स्टंट किंवा ह्यालाच आपण काय म्हणणार आहे रेट कॉन्स्टंट असं म्हणणार आहे. आता मग हा जो रेट कॉन्स्टंट आहे त्या रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू, त्याची व्हॅल्यू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर डिपेंड असत नाही. इट डज नॉट डिपेंड ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, इट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. ते टेम्परेचर वर डिपेंड असतं. लक्षात के ची व्हॅल्यू आपली कशी व्हॅल्यू होत असते लक्षात घ्या. के कशावर डिपेंड्स आहे बघा. इट डिपेंड्स ऑन, के ची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे बघा, टेम्परेचर. टेम्परेचर ऑफ द रिएक्शन टेम्परेचर वर डिपेंड आहे. टेम्परेचर व्हॅल्यू झालं की के सुद्धा व्हॅल्यू होत आहे. के डिपेंड्स ऑन टेम्परेचर. देन अगेन नेचर ऑफ रिएक्शन. ओके, नेचर ऑफ रिएक्शन वर डिपेंड आहे. नेचर ऑफ रिएक्शन म्हणजे काय, रिएक्शन लिक्विड स्टेट मधले आहे की गॅसेस स्टेट मधले आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. नेचर ऑफ रिएक्शन अँड इंडिपेंडेंट ऑन depends on concentration of reactant. रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन हा डिपेंड असत नाही. इट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. त्यानंतर larger the value of K, larger the value of K, okay, larger the value of K, greater is the, more is the rate of reaction. हे बघा काय म्हणतो आपण, larger the value of K, more is the rate of reaction. More is the rate of reaction.
ओके, हे लक्षात ठेवायचं. बघा, रेट लॉ आणि रेट कॉन्स्टंट मध्ये आपण केमिकल रिएक्शनचा रेट कशावर डिपेंड असतो? ओके, मोलर कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट रेज टू सिंपल पॉवर. रिएक्शनचा रेट रिएक्टंटच्या मोलर कॉन्संट्रेशनवर डिपेंड असतो, रेज टू इट्स सिंपल पॉवर. ओके, त्यामुळे आता रेट इज इक्वल टू के. के म्हणजे रेट कॉन्स्टंट असणार आहे, ह्याची व्हॅल्यू टेम्परेचरवर डिपेंड आहे आणि नेचर ऑफ रिएक्शनवर डिपेंड असते. ओके, टेम्परेचर व्हॅरी झाले की के ची व्हॅल्यू सुद्धा व्हॅरी होत असते. त्यानंतर इन डिपेंड्स ऑन कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिएक्टंटच्या कॉन्संट्रेशनवर याची व्हॅल्यू डिपेंड असत नाही. जेवढी के ची व्हॅल्यू जास्त असणार आहे तेवढा रिएक्शनचा रेट आपला जास्त असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता ह्यानंतर आपल्याला इथं बघ, इथं आपण रेट इज इक्वल टू के ए रेज टू पॉवर एक्स आणि दुसरा आपण काय लिहिलंय बी रेज टू पॉवर वाय लिहिलंय. ओके, ही एक्स अँड वाय, एक्स अँड वाय ही जी आपली पॉवर आहे, इट डज नॉट डिपेंड्स ऑन स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट ऑफ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. हे लक्षात ठेवा, त्या एक्स आणि वाय ची व्हॅल्यू स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट एवढीच असते असं नाही लक्षात ठेवा. ओके, की आपण आता मोलर कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टर रेज टू पॉवर एक्स आणि इथं रेज टू पॉवर वाय केले ना आपण, ह्याची व्हॅल्यू आपल्याला काय असणार आहे? ओके, ह्याची व्हॅल्यू स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट वर डिपेंड असत नाही. म्हणजे आता इथं मी ए चा स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट किती आहे? स्मॉल ए, बी चा स्मॉल बी, सी चा स्मॉल सी आणि डी चा काय स्मॉल डी. ठीक आहे, प्रोडक्ट आपण घेत नाही कारण का रिएक्शनचा रेट कशावर डिपेंड असतो? फक्त मोलर कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट. प्रोडक्टच्या मोलर कॉन्संट्रेशन वरती नाही लक्षात ठेवा, रिएक्टंटच्या मोलर कॉन्संट्रेशन वरती असतो. त्यामुळं इथं स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट स्मॉल ए आहे म्हणून इथं स्मॉल ए केलेलं आहे लक्षात ठेवा, एक्स केलंय आणि इथं स्मॉल बी म्हणून स्मॉल रेज टू स्मॉल बी आहे, वाय केलंय. ओके, ही रेज टू एक्स आणि एक्स रेज टू वाय जे आहे ह्या पॉवर्स आहेत आपल्या, ह्या स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट वरती डिपेंड असत नाही. ते बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट वर डिपेंड असत नाही. बघा, इट इज स्ट्रिक्टली एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी. ह्या एक्सपेरिमेंटल डिटरमाइन केलेल्या क्वांटिटी असतात, एक्सपेरिमेंटल वरून दिलेल्या क्वांटिटी असतात लक्षात घ्या. ओके, आता मग त्या ठिकाणी हे जे आपल्याला इक्वेशन मिळणार आहे इथं रेट इज इक्वल टू के ए रेज टू एक्स बी रेज टू वाय, त्याला काय म्हणायचं? हे जे इक्वेशन सुद्धा आपल्याला मिळणार आहे हे इक्वेशन आपलं काय असणार आहे? रेट लॉचं इक्वेशन असणार लक्षात घ्या. ओके, काय कुणाचं इक्वेशन असणार आहे? रेट लॉचं इक्वेशन असणार लक्षात, रेट लॉ. तर हे जे इक्वेशन काढले आपण रेट इज इक्वल टू के ए रेज टू एक्स बी रेज टू वाय, त्या एक्स आणि वाय ची व्हॅल्यू स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट एवढी नसते, ही कशावर डिपेंड असते? एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी असतात लक्षात. एक्सपेरिमेंटल वरून ही रेट लॉ काढला जातो लक्षात घ्या. आपण इथं स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट एवढं देश नसतं वरती लक्षात, हे तुम्हाला दिला जातो रेट लॉ एक्सपेरिमेंटल किती आहे समजा. त्यामुळे रेट लॉ आपण काय सांगू शकतो? रेट लॉ इट इज अ एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी that express the rate of chemical reaction in terms of molar concentration of reactant. लक्षात घ्या, ही एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड इक्वेशन आहे. हे काय सांगत असतं? रिएक्शनचा रेट सांगत असतं कुठल्या फॉर्म मध्ये? मोलर कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट. ही स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय असतं? आपलं मोलर कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट असतं. लक्षात येईल ना? ओके, हा रेट लॉ काय सांगतो? आपला रिएक्शनचा रेट सांगतो, त्याच्या फॉर्म मध्ये मोलर कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंटच्या मोलर कॉन्संट्रेशन. ओके, म्हणजे डेफिनेशन आपली काय होणार बघा रेट लॉ साठी? इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड इक्वेशन. इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड इक्वेशन. इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड इक्वेशन that it is experimental determined expression that express the rate of chemical reaction. Rate of chemical reaction in terms of molar concentration of reactant. In terms of molar concentration of reactant. Okay, to lessons lesson. Okay, experimental determined equation that express the rate of chemical reaction in terms of
मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट म्हणजे आपला हा काय आपला रेट लॉ लक्षात घ्या आर रेट इज इक्वल टू के a रेस टू x b रेस टू y आता इथे एक्सपोनेंट रेस टू x आणि रेस टू y ह्या सुद्धा एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी असतात लक्षात घ्या एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी असतात या x आणि y ह्या ज्या सिंपल पॉवर्स आहेत त्यांची व्हॅल्यू 0 पण असू शकते ओके ह्याची व्हॅल्यू 0 पण असू शकते त्यानंतर फ्रॅक्शन मध्ये सुद्धा असू शकते आणि होल नंबर सुद्धा असू शकतो लक्षात हे लक्षात ठेवायचं रेस टू पॉवर x आणि y ही 0 पण असू शकतात फ्रॅक्शन पण असू शकतात आणि होल नंबर पण असू शकतात काही केमिकल रिएक्शन मध्ये रेस टू x आणि रेस टू y जो आहे रेट लॉ मध्ये त्याची व्हॅल्यू बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मधील स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट एवढ्या सुद्धा असू शकतात म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की रेस टू x आणि रेस टू y ची व्हॅल्यू स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट एवढी असते असं नाही लक्षात घ्या की रेस टू x आणि रेस टू y त्या एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड पॉवर असतात लक्षात घ्या एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड पॉवर असतात हा रेट लॉ तुम्हाला दिला जातो लक्षात एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड ओके त्यामुळे हे स्ट्रिक्टली एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड इक्वेशन असतं ओके हा रेट ऑफ केमिकल रिएक्शन सांगतो इन टर्म्स ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अंडरस्टँड त्याला आपण काय म्हणणार आहे रेट लॉ आता मग हा जो रेट लॉ आपण लिहिलेला आहे रेट इज इक्वल टू काय रेट लॉ काय रेट इज इक्वल टू के a रेस टू x b रेस टू y बरोबर आहे आता मग त्या ठिकाणी जर ह्या दोन रिएक्टंटचं मोलर कॉन्सन्ट्रेशन युनिट असेल मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इज युनिटी म्हणजे सेम असेल रिएक्टंटचं मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इज युनिटी युनिटी मध्ये काय असेल इक्वल असेल तर काय आपल्याला येणार आहे रेट इज इक्वल टू डायरेक्ट काय मिळणार तुम्हाला हे मिळणार राईट आहे त्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असेल ह्याचं 1 असेल ह्याचं पण 1 असेल तर आपल्याला काय मिळणार डायरेक्ट रेट इज इक्वल टू के मिळणार चल का म्हणजे रेट कॉन्स्टंट इज द रेट ऑफ रिएक्शन रेट कॉन्स्टंट हा रिएक्शनचा रेट एवढा असतो कधी मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इज युनिटी अंडरस्टँड ओके रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू रेट ऑफ रिएक्शन एवढी कधी असणार आहे रिएक्टंटचं मोलर कॉन्सन्ट्रेशन युनिटी असेल तर का मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इज युनिटी देन रेट कॉन्स्टंट इज इक्वल टू रेट ऑफ रिएक्शन ओके अंडरस्टँड ओके आता ह्यामध्ये हा जो आपला रेट लॉ आहे हे एक्सप्रेशन आपण कसं आहे रेट लॉचं एक्सप्रेशन आहे असं आता ह्याच रेट लॉ साठी आपण डिफरन्शियल रेट लॉ कसा लिहू शकतो बघा डिफरन्शियल रेट लॉ हा डिफरन्शियल रेट लॉ कसा असतो बघा डिफरन्शियल रेट लॉ आता इथं रिएक्शनचा रेट मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर डिपेंड आहे लास्टला आपण इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिएक्शन आपण बघितला तो आपण कसा लिहितो तो रिएक्टंट साठी फक्त लिहायचा आता इथं रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं ना -dA डिवाइड बाय dt रस्त्यात असं लिहिलं ते आपण रेट ऑफ रिएक्शन -dA डिवाइड बाय dt इज इक्वल टू काय येणार आहे इज इक्वल टू -dA डिवाइड बाय dt हा काय आपला डिफरन्शियल रेट लॉ लक्षात घ्या डिफरन्शियल रेट लॉ हेच आपण आणखी b दुसरा आहे dB डिवाइड बाय dt इज इक्वल टू काय येणार आहे k a रेस टू x b रेस टू y हा डिफरन्शियल रेट लॉ इज इक्वल टू रेट लॉ चल का त्यामध्ये कसं असणार बघा परत हेच आपण कसं लिहू शकतो डिफरन्शियल रेट लॉ आपण कसं एक्सप्रेस करणार आहे R म्हणजे रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन ओके रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं ना म्हणून आपण ह्याला काय करतोय निगेटिव्ह साइन देतो लक्षात घ्या हा डिफरन्शियल रेट लॉ ह्या फॉर्म मध्ये असा लिहिला जातो कशाला का डिफरन्शियल रेट लॉ आणि रेट लॉ असं असणार अंडरस्टँड लक्षात येईल ना आता त्याच ठिकाणी आपण काय करणार आहे बघा जर रेट लॉ आपण इथे लिहिलेला आहे रेट लॉ मध्ये रेस टू पॉवर x आणि रेस टू पॉवर y यांची व्हॅल्यू आपली कशावर डिपेंड असते मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट रेस टू पॉवर x आणि रेस टू पॉवर काय असते आपली y असते बरोबर आहे ना
मग ह्यामध्ये आपण काय करणार आहे बघा, ह्यामध्ये लक्षात घ्या रेस टू पॉवर x आणि रेस टू पॉवर y असतात. जर ही एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी असतात, जर x ची व्हॅल्यू 1 असेल आणि y ची व्हॅल्यू पण 1 असेल तर रेट ऑफ रिएक्शन रेटला कसा लिहिणार आपण, एक्सपोनेंट x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 1 दिला असेल तर रेटला कसं येणार सांगा. रेट इज इक्वल टू काय मिळेल, रेट इज इक्वल टू k रेस टू काय येणार, x ची व्हॅल्यू 1 आहे ना, रेस टू 1 झालाय आणि y ची व्हॅल्यू आपली 1 आहे, त्या सुद्धा रेस टू काय झाला 1 झाला. असा रेटला लिहिता येईल आपल्याला. ओके, जर एक्सपोनेंट x आणि y ची पॉवर युनिटी असेल तर रेट लॉ इज इक्वल टू काय ना, k मोलर कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट A रेस टू पॉवर 1 b रेस टू 1. ओके, आता मी काय करतोय बघा, समजा रिएक्टंट आपले कुठल्या त्याच्यामध्ये A आणि B आहे, त्यातल्या कुठल्या तर एका रिएक्टंटचं मोलर कॉन्संट्रेशन कॉन्स्टंट ठेवलं, कुठला एका A आणि B दोन्ही पैकी एकाचं मोलर कॉन्संट्रेशन कॉन्स्टंट ठेवायचं आणि एकाचं डबल करायचं. ओके, either concentration of A or B is double, rate of reaction also doubles. ओके, कुणाचं तर एकाचं कॉन्संट्रेशन आपण डबल केलं तर रिएक्शनचा रेट काय होत असतो, डबल होत असतो. हे लक्षात ठेवा. आता लक्षात घ्या, आपण इथं x ची व्हॅल्यू 2 घेतली, जे मोलर कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट A रेस टू पॉवर 2 घेतले आपण, हिचं कॉन्संट्रेशन डबल केलं आपण, तर आपला रेट लॉ कसा येणार आहे, रेट इज इक्वल टू k concentration of reactant raised to power 2 आणि इथे काय येणार आहे, raised to power 1. ओके, लक्षात ठेवा सर, if one of the molar concentration of one of the reactant doubles, rate of reaction also doubles. ओके, लक्षात ठेवा, rate of reaction doubles. concentration of one of the reactant, concentration of one of the reactant is double. हे डबल केलं is double, rate of reaction also doubles. rate of reaction सुद्धा काय होणार आपला डबल होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट बघा, त्यामध्ये बघा एकदम आता रेट ऑफ रिएक्शन डबल कधी होणार, एखाद्या रिएक्टंटचं कॉन्संट्रेशन डबल केले की रिएक्शनचा रेट डबल होणार आहे. रेटला आपण कसं लिहिणार आहे, रेट इज इक्वल टू k A रेस टू 2 b रेस टू 1. आता परत काय केलं आपण, b कॉन्स्टंट ठेवलं, परत आणखी आपण b चं कॉन्संट्रेशन कॉन्स्टंट ठेवलं आणि a परत डबल केला तर रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस बाय 4 फोल्ड. हे 4 पटीने रिएक्शनचा रेट वाढणार आहे. ओके, कॉन्संट्रेशन ऑफ b हे परत आपण कॉन्स्टंट ठेवलं लक्षात घ्या आणि ह्याचा रेट ह्या रिएक्टंटचं मोलर कॉन्संट्रेशन परत डबल केलं तर आपला रेट लॉ कसा येणार आहे, कीपिंग द कॉन्संट्रेशन ऑफ B कॉन्स्टंट, कॉन्संट्रेशन ऑफ A अगेन डबल्स. परत आपण हे A चं कॉन्संट्रेशन डबल केलं, रेट ऑफ रिएक्शन increases by 4 फोल्ड. 4 पटीने रिएक्शनचा रेट वाढणार असतो. म्हणजे आता हेच कसं येणार आहे, इथं रेट लॉ कसं येणार, रेट इज इक्वल टू k होणार ना, कॉन्संट्रेशन आपले किती आहे, रेस टू पॉवर 2 आहे, इथं काय होणार सांगा, रेस टू पॉवर a च्या ठिकाणी b तर आपण कॉन्स्टंट ठेवलंय, आता a रेस टू पॉवर किती येणार, परत आपण डबल केलं, रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस बाय 4 फोल्ड. ते 4 पटीने रिएक्शनचा रेट आपला वाढणार असेल इथं 4 टाइम्स रिएक्शनचा रेट आपला वाढणार आहे. ते परत तिचं कॉन्संट्रेशन कॉन्स्टंट होतं, याचं कॉन्संट्रेशन डबल केलं तर रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर 4 फोल्ड. चल का, हे लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर समजा आपण जर असे केलं असेल गॅसमध्ये, आता हे रेटला आता प्रत्येक वेळी लिहिलं नको, रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीजेस बाय फॅक्टर 4 फोल्ड. लक्षात राहिलं काय म्हटलं आपण. ओके, हे सगळे सेंटेन्स आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी लागणार आहेत लक्षात घ्या. आता इथं परत
जर आपण x ची व्हॅल्यू आपण इथं जर 0 घेतली असेल, x ची व्हॅल्यू 0 घेतली असेल तर काय येणार बघा, x ची व्हॅल्यू 0 असेल याचा अर्थ काय असणार आहे, रेट ऑफ रिएक्शन इंडिपेंडेंट ऑफ कॉन्संट्रेशन ऑफ ए. आता x हा एक्सपोनेंट कोणाचा आहे, a या रिएक्टन्सचा आहे ना. ओके, इफ x इज 0, x 0 असेल रेट ऑफ रिएक्शन, देन रेट ऑफ रिएक्शन इज independent of molar concentration of A. चला x ची व्हॅल्यू 0 असेल ना, रेस्ट टू पॉवर x, तर रेट ऑफ रिएक्शन इंडिपेंडेंट ऑफ कॉन्संट्रेशन ऑफ A. ओके, आणि त्यानंतर इफ x लेस दॅन 0, रेस्ट टू पॉवर x व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर काय होणार आहे, देन rate of reaction decreases. Rate of reaction decreases. Reaction चा rate आपला decrease होणार आहे. Rate of reaction decreases as the concentration of A increases. हे लक्षात ठेवा. Raised to power x less than 0 असला rate of reaction decreases as the concentration of A increases. लक्षात आहे, काय सांगितलं समजते ना आपण, रेट लॉ काय सांगितलं आपण, रेट लॉ काय असणार आहे, रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलर कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टेंट रेस्ट टू सिंपल पावर, रेट इज इक्वल टू k a रेस्ट टू पॉवर x b रेस्ट टू पॉवर y. त्या x आणि y त्या व्हॅल्यू एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड असतात, त्या स्टॅचियोमेट्रिक कोएफिशिएंट एवढे असत नाही. लक्षात आहे का, स्टॅचियोमेट्रिक कोएफिशिएंट एवढे असत नाही. त्यामुळे रेट लॉ काय असणार आपला, experimental determined equation that express the rate of chemical reaction in terms of molar concentration of reactants. ओके, त्यानंतर रेट कॉन्स्टंट के आपला, ह्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते, आपली टेम्परेचर वरती आणि नेचर ऑफ रिएक्शन वरती. ओके, त्यानंतर कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट वरती ती डिपेंड नव्हती आणि जेवढी के ची व्हॅल्यू जास्त तेवढा रेट ऑफ रिएक्शन आपला जास्त होता. बरोबर आहे ना. त्यानंतर आता रेट आपण इथं व्हॅल्यू घेतले. ओके, दोघांचं कॉन्संट्रेशन आपण x ची व्हॅल्यू वर y ची व्हॅल्यू वर तर रेट ला आपला असायचा. त्यातलं एकाचं कॉन्संट्रेशन आपण डबल केलं दुसऱ्याचं कॉन्स्टंट ठेवून तर रेट ऑफ रिएक्शन डबल होते. परत b चं कॉन्संट्रेशन आपण कॉन्स्टंट ठेवून a चं वाढलं तर रेट ऑफ रिएक्शन फोरफोल्ड वाढत जातं. त्यामुळे x ची व्हॅल्यू 0 असेल, कंपोनेंट एक्सपोनेंट जो आहे आपला x ची व्हॅल्यू 0 असेल तर रेट ऑफ रिएक्शन इंडिपेंडेंट ऑफ कॉन्संट्रेशन ऑफ A, आणि x ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर rate of reaction decreases as the concentration of A increases. Understand? Okay. आता त्यानंतर आपल्याला जर रेट लॉ लिहायचा असेल तर रेट लॉ तुम्हाला डायरेक्ट एक्सपेरिमेंटल दिला तर लक्षात घ्या, तुम्ही हे स्वतः लिहायचं नाही, लक्षात घ्या. ओके, एक्सपेरिमेंटल दिला जातो. तर रायटिंग रेट लॉ अशी एखादी रिएक्शन असेल, समजा 2H2O2 8 gives H2O 2H2O plus O2 अशी आपली एखादी रिएक्शन असेल तर इथं जो रेट लॉ आहे आपला तो रेट लॉ लिहित असताना H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड आहे. ओके, लिक्विड प्लस गॅस, ऑप्शन गॅस आहे बघा. तर रेट लॉ हा एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी आहे. तो रेट ऑफ रिएक्शनचं इक्वेशन सांगत असतं, रेट इज इक्वल टू k. ओके, काय ना हा मोलर कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टेंट ना H2O2 रेस टू पॉवर 1, तर काय नाम म्हणजे रेस टू पॉवर 1 असतात. चल का हा आपला काय असणार रेट लॉ आहे ना, त्या अशा पद्धतीने आपण हा रेट लॉ लिहित असतो. समजले ना. ठीक आहे, अंडरस्टँड. रेट लॉ रेट कॉन्स्टंट समजलेच आहे ना, रेट लॉ रेट कॉन्स्टंट. ओके, आता त्यानंतर रेट लॉ कसा आयडेंटिफाय केला जातो प्रॉब्लेम वरून. एक्सपेरिमेंटल केला जातो, मग तुम्हाला क्वांटिटी दिला असेल कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट आणि रेट ऑफ रिएक्शन दिला असेल तर प्रॉब्लेम वरून रेट लॉ कसा लिहिला जातो ते आपण आता बघणार आहे. त्यासाठी आपण इथं प्रॉब्लेम्स घेणार आहे. प्रॉब्लेम घेऊया.
प्रॉब्लेम काय दिलाय हा, राईट द रेट लॉ फॉर द रिएक्शन. A plus B gives products from the following data. Concentration of A दिलाय, concentration of B, initial rate of reaction दिलाय, concentration चे यूनिट मोल पर dm cube per second, rate of reaction मोल per dm cube per second. आता रेट लॉ आपल्याला लिहायचा आहे. तर रेट लॉ लिहित असताना तीन कंडिशन आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यावर आपला रेट लॉ कसा करायचा बघा. सुरुवातीला पहिले ह्या दोन कंडिशन आपल्याला दिल्या आहेत, फर्स्ट आणि सेकंड यांचं रिलेशन घ्यायचं आणि नंतर फर्स्ट आणि थर्डचं रिलेशन घ्यायचं. तर का पहिला डाटा दिलाय फर्स्ट आणि सेकंडचं रिलेशन घ्यायचं. आता रेट ऑफ रिएक्शन म्हणजे ह्याला आपण मी काय म्हणतो R1 असं म्हणतो. रेट ऑफ रिएक्शन इज प्रोपोर्शनल टू काय असतो रे, मोलर कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट रेज टू पॉवर x आणि ते काय म्हणतात रेज टू पॉवर y. बरोबर आहे ना. ओके, हेच आपल्याला काढायचं ना. रेट लॉ लिहिणार आहे म्हणजे रेज टू पॉवर x आणि रेज टू पॉवर y आपल्याला काढायचं लक्षात घ्या. मग यासाठी रेट लॉ काय ना आपला रेट R इज इक्वल टू k रेज टू पॉवर x रेज टू पॉवर y. हा आपला रेट लॉ लक्षात घ्यायचा. ओके, हा रेट लॉ. आता या रेट लॉ मध्ये आपल्याला एक्सपोनेंट रेज टू x आणि रेज टू y यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं लक्षात घ्या. तरच आपला रेट लॉ आपण लिहू शकणार आहे. मग तो कसा लिहू शकतो बघा. ही इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मधला डाटा आपण यूज करायचा. तर इथे कसे यूज करणार बघा. रेट 1 इज इक्वल टू R1 असं मी म्हणतो लक्षात घ्यायचं. R1 इथे बघा R1 इज इक्वल टू काय येणार आहे K कॉन्संट्रेशन ऑफ A रेज टू x K रेज टू y. बरोबर आहे. आणि रेट 2 म्हणजे कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट सेकंड रेट. सेकंड इक्वेशन आपला यासाठी काय येणार आहे A रेज टू x B रेज टू y. ओके, तर लक्षात घ्या त्याला आपण रेट 1 आणि रेट 2 आपण लिहिलेला आहे. तर इथं काय करणार लक्षात घ्या. आपण त्यामध्ये रेट 2 डिवाइड बाय रेट 1 करायचं. तर का की आपले इक्वेशन जे आहे इथं काय करायचं रेट 2 डिवाइड बाय रेट 1 फर्स्ट रेट ऑफ रिएक्शन सेकंड रेट ऑफ रिएक्शन डिवाइड करायचं. इज इक्वल टू काय आपला इकडं k रेज टू x आणि इकडे काय आपला रेज टू काय आले y. बरोबर आहे ना. इकडे काय आलं k रेज टू x रेज टू काय आलं आपलं y. ओके, अंडरस्टँड. आता मग रेट 2 मध्ये कुठला येणार आहे इथला सेकंड इक्वेशन मधला रेट 2 किती आपला 6.0 into 10 raised to minus 5. So इथं आपण लिहिणार आहे ते 6.0 into 10 raised to minus 5. ओके, डिवाइड बाय रेट 1 म्हणजे फर्स्ट इक्वेशन मधला किती आपला फर्स्ट इक्वेशन मधला किती आहे रेट किती आहे तो आपला 4.0 into 10 raised to minus 5. तो आपण इथे लिहायचा 4.0 into 10 raised to minus 5 इज इक्वल टू. आता केला की कॅन्सल होणार आपला रेट कॉन्स्टंट हा आपला कॅन्सल होईल. काय झालं इथे बघा कॉन्संट्रेशन ऑफ A चं कॉन्संट्रेशन किती आपला सेकंड इक्वेशन साठी सेकंड इक्वेशनला A चं किती आहे 0.6 ना ते 0.6 रेज टू पॉवर x आणि आता D किती आहे 0.2 रेज टू पॉवर y. ओके, डिवाइड बाय फर्स्ट इक्वेशन आपलं काय इथं A रेज टू x चं मोलर कॉन्संट्रेशन किती आपलं 0.4 इथं काय आलं रेज टू पॉवर x आणि इथं काय येणार आहे रेज टू पॉवर इथे किती येणार आहे 0.2 ना. बरोबर नाही सॉरी इथं आपलं किती इथं फर्स्ट साठीच घेतलं का आपण इथं पण 0.4 आहे इथं पण 0.2 आहे. आता हेच आपण कसं करणार लक्षात घ्या. हा 10 raised to 5 ला 10 raised to 5 कॅन्सल झाला. बरोबर आहे. मग इथं काय राहते आपलं 6/4 इज इक्वल टू आता 0.6 डिवाइड बाय 0.4 रेज टू x म्हणजे काय 0.6 डिवाइड बाय 0.4 रेज टू काय झालं x. अंडरस्टँड. ओके, आणि इथं पण कसं झालं आपलं 0.2 डिवाइड बाय 0.2 रेज टू y. याचा अर्थ काय होणार सांगा की आपलं एकमेकाला कॅन्सल होणार ना
पॉइंट टू रेस टू वाय कॅन्सल होईल नाही. राहिले काय फक्त आपल्याला 6/4 इज इक्वल टू 0.6 डिवाइड बाय 0.4 रेस टू x. आता ह्याची व्हॅल्यू किती आली 6/4 ची 1.5 आला आणि इथं पण किती आला रे 1.5 रेस टू काय आलं x. मग x ची व्हॅल्यू किती आली 1 आली. बरोबर आहे ना. म्हणजे रेट लॉ मधला आपला r इज इक्वल टू k रेस टू x होतं ते x ची व्हॅल्यू किती आली आपली 1 आली. अंडरस्टँड. आता इथं b रेस टू y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आता ही कसं करणार बघा. इथं आपण तुम्ही काय घेतलंय रेट 2 डिवाइड बाय रेट 1 केलाय. आता काय करायचं थर्ड इक्वेशन एक राहिलं तर रेट 3 ला रेट 3 डिवाइड बाय रेट 1 करायचं. तर रेट 3 डिवाइड बाय रेट 1 करायचं. बघा इथं आता रेट 3 r3 ची व्हॅल्यू आपली कसे येणार आहे बघा इथं k तो का k इथं x ची व्हॅल्यू तर तुम्हाला मिळाली. ओके रेट 3 r3 डिवाइड बाय r1 हे करणार आपण. r3 ची व्हॅल्यू किती आहे बघा k रेस टू x रेस टू y ओके डिवाइड बाय k रेस टू x रेस टू y. अंडरस्टँड. आता मग रेट 3 किती आहे बघा व्हॅल्यू पडव का रेट 3 ची व्हॅल्यू किती आहे 3.2 into 10⁻⁴. बरोबर ना. ती व्हॅल्यू आपण इथे लिहिणार आहे. आता मी ह्या साइडला घेतो. ओके इकडं हे लक्षात आलं ना. ओके बघा आता ह्या साइडला मी इथे येतोय. r3 ची व्हॅल्यू किती आहे आपली 3.2 ना. 3.2 into 10⁻⁴ काय झालं -4 डिवाइड बाय r1 किती आपला 4.0 into 10⁻⁴. इज इक्वल टू इकडे काय होणार k हा केला की आपलं काय होणार आहे कॅन्सल होणार आहे a रेस टू x. आता इथे थर्ड इक्वेशन साठी a रेस टू x ची व्हॅल्यू किती येणार आहे 0.8 रेस टू काय येणार x. ओके आणि इथं रेस टू b रेस टू y b चं बरोबर कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.4 रेस टू पॉवर y. ओके त्यानंतर बघा r1 ची कंडिशन आहे आता रेट 1 त्यासाठी इथे इथं 0.4 रेस टू x आहे. ओके इथं काय आपला 0.2 रेस टू y आहे. आता इथे कसं होणार बघा की 3.2 into 10⁻⁴ च्या ठिकाणी मी 32 into 10⁻⁵ करतो. तर का की 32 into 10⁻⁵ मी काय केलं -5 इकडे डेसिमल पॉइंट केली 10 पॉवर निगेटिव्ह होतं 10⁻⁵ डिवाइड बाय 4.0 into 10⁻⁵. ओके ते इकडे कसं आलं 0.8 डिवाइड बाय 0.4 रेस टू पॉवर x. मग इकडे 0.4 डिवाइड बाय 0.2 रेस टू पॉवर y. अंडरस्टँड. आता मग हे 10⁻⁵ ला 10⁻⁵ केला इथं 4.0 into 32 डिवाइड बाय 4 मध्ये किती आलं इकडे 8 आलं. चल का 32 डिवाइड बाय 4 मध्ये 8 आलं इकडे 4 इकडे 8 आलं. इथं 0.8 डिवाइड बाय 4 मध्ये तर 2 आलं रे. आणि आता रेस टू x आहे ना रेस टू x ची व्हॅल्यू किती आहे x ची व्हॅल्यू 1 च आहे ना आपली. मग इथं रेस टू x ची व्हॅल्यू 1 आहे 0.2 बाय 0.2 म्हणजे ही किती आलं रे हे 2 आलं ना 2 रेस टू y झाले. बरोबर आहे. x ची व्हॅल्यू तर आपली 1 आहे त्यामुळे हिच इक्वेशन कसं येणार आहे 8 इज इक्वल टू 2 रेस टू 1 इकडे काय आलं 2 रेस टू y. बरोबर आहे. आता हेच मी इथे घेतो चौका हे कसं येणार बघा या ठिकाणी. बस आता 8 म्हणजे काय येणार आहे सांगा हे 8 म्हणजे कसं होणार आहे आता 8 म्हणजे त्याचा ही केलं आहे आपण 2 रेस टू y 2 into 2 म्हणजे 4 झालं 2 रेस टू y आणि इथं ह्याचा स्क्वेअर रूट किती आला आपलं इथं 4 स्क्वेअर ना 4 चालेल 4 into 2. आता इथं बघा इथं हा आपला किती आला इकडे 8 आलाय ना या ठिकाणी 8 इज इक्वल टू 2 रेस टू y. तर आता हेच आपण कसं लिहू शकतो आणखी कसं लिहू शकतो सांगा 8 म्हणजे 2 रेस टू x इथं आपली ही व्हॅल्यू आली 8 इज इक्वल टू 2 रेस टू y. म्हणजे सिम्प्लिफाय कसं करू शकतो आपण कसं करू शकतो सांगा इथं 2 into 2 इथं 8 आहे
एक झालं इथे काय आलं 4:y झालं ना, बरोबर नाही, तर मल्टिप्लाय झालं म्हणजे y इज इक्वल टू काय आलं 8/4. इथे किती आलं, y ची व्हॅल्यू किती आली, y ची व्हॅल्यू 2 आली ना, y ची व्हॅल्यू 2 आली नाही तर y ची व्हॅल्यू 2 आली, मग x ची व्हॅल्यू किती होती आपली 1, y ची व्हॅल्यू किती आली 2. आता रेट लॉ आपण कसं लिहू शकतो, रेट लॉ काय होतो आपला, रेट इज इक्वल टू काय होतं रे, k रेज टू पॉवर x आणि इथं रेज टू पॉवर काय होतं रे y होतं ना, बरोबर आहे ना. मग x ची व्हॅल्यू तर किती आली रे 1 आणि y ची व्हॅल्यू किती आली की 2 आली. त्यामुळे रेट लॉ कसं आहे ना, रेट इज इक्वल टू k a रेज टू 1 आणि b रेज टू काय येणार आहे 2 येणार. अंडरस्टँड. अशा पद्धतीने आपण रेट लॉ लिहू शकतो. लक्षात आहे का, असा रेट लॉ लिहायचा, समजले सगळ्यांना. ओके, तर त्यानंतर त्यातला नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम नेक्स्ट प्रॉब्लेम बघा याच्यामध्ये फॉर द रिएक्शन to NOBR gas, it gives 2NO2 gas plus Br2 gas. Okay, the rate law is रेट लॉ दिलेला आपला रेट लॉ की काय असते, एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी असते. रेट इज इक्वल टू k NOBR. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आपण रेट लॉ काढलेला आहे, x आणि y ची व्हॅल्यू डाटा वापरून फाइंड आउट करू. इथे तुम्हाला रेट लॉ दिलेला आहे k NOBR रेज टू 2 if the rate of reaction is 6.5 into 10 raised to minus 6 mole per liter per second in the concentration of NOBR. When the concentration of NOBR is 2 into 10 raised to minus mole per liter, what would be the rate constant for the reaction? Rate constant of the reaction. रेट कॉन्स्टंट फॉर द रिएक्शन. तर हा सिंपल प्रॉब्लेम आहे. रेट लॉ ऑलरेडी तुम्हाला इथे दिलेला आहे. ओके, पी रिएक्शन आहे, रेट लॉ दिलेला आहे, रेट इज इक्वल टू k NOBR रेज टू पॉवर 2. ओके, रेट ऑफ रिएक्शन दिलेला आहे, त्यानंतर कॉन्संट्रेशन ऑफ NOBR पण दिलेला आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे k ची व्हॅल्यू काढायची आहे. तर चलो काय ना बघा याच्यामध्ये. ओके, रेट लॉ काय आपला, rate is equal to k concentration of NOBR raised to power 2 हे आपल्याला दिलेलं आहे. तर रेट कॉन्स्टंट मध्ये आपला k ची व्हॅल्यू काढायची आहे ना, k is equal to काय होणार मग, रेट डिवाइड बाय concentration of NOBR raised to power 2. ओके, रेट किती दिला आपल्याला, रेट ची व्हॅल्यू, रेट ऑफ रिएक्शन 6.5 into 10 raised to minus 6 किती दिलेलं आहे 10 raised to minus 6. Okay, mole per liter per second divide by concentration of NOBR किती आहे 2 into 10 raised to minus raised to power 2. Okay, किती आपला mole per liter concentration. Understand? Okay, आता k ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं की आपल्याला इथे कसं आहे ना बघा, ही सिम्प्लिफाय करायचं टोटल. ही केल्यानंतर व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे
1.625 okay मोल पर लीटर per second. Understand? Value किती येणार? मोल पर लीटर पर सेकंड. हा आपला रेट कॉन्स्टंट येणार. लक्षात आहे ना? अशा पद्धतीने रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढू शकता. युनिट आपलं काय मोल पर लीटर पर सेकंड. ते रेट कॉन्स्टंट साठी. आता त्यानंतर दुसरं आपल्याला इथं रेट कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू किंवा व्हॅल्यू होत असतात लक्षात घ्या. हे सेम राहू शकत नाही. ऑर्डर ऑफ रिएक्शन वर डिपेंड असतात. ते आपण ऑर्डर ऑफ रिएक्शन स्टडी केल्यानंतर त्या व्हॅल्यू तुम्हाला सांगूया. लक्षात आहे ना इथं पण? आता तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट जर काढायचं असेल, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जर काढायचं असेल तर ते कसं काढलं त्याचा एक प्रॉब्लेम आपण घेऊया. फॉर द रिएक्शन N2O5 gas, it gives 4NO2 gas plus O2 gas in liquid bromine. लिक्विड ब्रोमीन ह्या सॉल्व्हंटच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन होत असणार. इन लिक्विड ब्रोमीन disappears N2O5 disappears at rate of 0.02 mole per dm cube per second at part rate. NO2 and O2 are formed. NO2 and O2 are formed. What would be the rate of reaction? What would be the rate of reaction? Okay. हा आपला क्वेश्चन आहे. तर ह्यामध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला. रिएक्शन दिलेलं आहे. त्या रिएक्शन मध्ये N2O5 चा डिसअपियर होण्याचा रेट दिला आहे. N2O5 disappears at the rate of 0.02 mole per dm. जर गिवन व्हॅल्यू तुम्हाला N2O5 डिसअपियर म्हणताय म्हणजे काय दिलंय रे? N2O5 रिएक्टंट आहे का प्रोडक्ट आहे आपला? रिएक्टंट आहे ना. रिएक्टंटचा डिसअपियरन्स रेट म्हणजे रेट ऑफ कंजम्पशन ऑफ रिएक्टंट म्हणजे काय? रेट ऑफ डिसअपियरन्स ऑफ रिएक्टंट असतो. तो कसा असतो? निगेटिव्ह असतो ना. ते मायनस इंस्टंटेनियस रेट dN2O5 डिवाइड बाय dt. याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. किती व्हॅल्यू याची? 0.02 मोल पर dm cube per second. चलो हे तुम्हाला काढायचं आहे. आणखी काय म्हणायचं? ऍट पार्ट रेट NO2 and O2 are formed. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 आणि O2 म्हणजे रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट तुम्हाला काढायचं ना. म्हणजे काय काढायचं बघा. ओके dNO2 इंस्टंटेनियस रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 हा तुम्हाला काढायचा आहे. आणखी काय फाइंड आउट करायचं? इंस्टंटेनियस रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 हा सुद्धा तुम्हाला फाइंड आउट करायचा. आणखी काय करायचं? पार्ट वोल्ट बी द रेट ऑफ रिएक्शन. ओके आणि रेट ऑफ रिएक्शन सुद्धा तुम्हाला काढायचं. तसं ते का रेट ऑफ रिएक्शन सुद्धा तुम्हाला फाइंड आउट करायचं. आता आपण हे कसं करू शकतो बघा. तुम्हाला रेट ऑफ डिसअपियरन्स ऑफ N2O5 दिलाय म्हणजे रिएक्टंटचा डिसअपियर होण्याचा रेट ऑफ कंजम्पशन ऑफ N2O5 दिलाय. त्याच्यावर तुम्हाला NO2 आणि O2 तुम्हाला फाइंड आउट करायचं. तो आता तुम्ही कसा काढू शकता बघा. लक्षात सुरुवातीला रिलेशन आपण घेणार आहे. N2O5 चा डिसअपियर होण्याचा रेट O2 चा कसा रेट? O2 चा कसा आहे? डबल आहे नाही. ओके म्हणजे लक्षात घ्या. इथं आपण काय लिहू शकतो बघा. रेट ऑफ डिसअपियरन्स ऑफ किंवा रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 मध्ये कसं लिहू शकतो रे आपण? रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 dO2 by dt
इज इक्वल टू काय येणार आहे O2 चा फॉर्मेशन होण्याचा रेट ह्याच्या कसा आहे हाफ आहे नाही त्याचा 2 असताना ह्याचा 1 आहे हाफ आहे म्हणजे इकडे काय लिहिणार आहे आपण हाफ ऑफ दी रेट ऑफ डिसअपियरन्स ऑफ ऑक्सिजनचा फॉर्म होण्याचा रेट N2O5 चा कसा हाफ आहे ऐक नाही आपण त्यामुळे आपण इथे लिहू शकतो मग आता इथं हा O2 प्रोडक्ट आहे ही साइड आपण आता पॉझिटिव्ह घेणार आहे आन्सर मध्ये लक्षात घ्या ह्याचं हाफ फॉर्म होत असते ना म्हणजे हाफ N2O5 चं कॉन्संट्रेशन किती आहे 0.0 बरोबर ना हे किती आलं बाळांनो 0.01 आलं ना 0.01 युनिट सेल काय ना मोल पर डीएम क्यूब पर सेकंड अंडरस्टँड लक्षात आहे तर त्यानंतर हा काढला आपण काय राहिला आता हा काढायचा कसं काढणार बघा रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 डिवाइड बाय dt हा कसा आहे इथे ज्यावेळी 4 मोल तयार होतात त्यावेळी याचे 2 मोल डिसॅपियर होत असतात म्हणजे ह्याच्या डबल N2O5 डिसॅपियर होण्याचा डबल आहे ना पुरे नाही म्हणजे हे कसं होणार आहे सांगा हे कसं होईल सांगा कसं तुम्ही लिहू शकता ओके रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 हेच आपण लेस नव्हता तुम्ही जर इथं स्टॅच्योमेट्रिक कोएफिशियंट घेऊन जर लिहिला असेल 1/4 आणि इकडे काय येणार आहे याचा मायनस येणार ना हा रिएक्टंट आहे त्यामुळे याचं मायनस काय येणार आहे 1/2 मायनस 1/2 काय येणार आहे D N2O5 ओके डिवाइड बाय dt बरोबर आहे की नाही बरोबर आहे ना हा 4 ह्या साइडला गेलो तर काय होणार हा इकडे ओके डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला जाईल ना बरोबर आहे की नाही आता कसं होईल सांगा इकडे DNO2 डिवाइड बाय dt हा 4 इकडे गेला तर काय येणार आहे इथे हे 4/2 ना DN2O5 डिवाइड बाय dt 4/2 रेट ऑफ डिसअपियरन्स ऑफ N2O5 किती आहे किती आपला 0.02 आहे ना बरोबर आहे ते मोल पर डीएम क्यूब पर सेकंड ओके आणि किती आले ते 4 into 0.01 म्हणजे किती आलं आहे 0.04 मोल पर डीएम क्यूब पर सेकंड तर चला काय काय केलं आपण याच्यामध्ये रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO बस आता काय आलं शिल्लक आपलं रेट ऑफ रिएक्शन कशावर डिपेंड असते एक तर कॉन्संट्रेशन ऑफ प्रोडक्ट किंवा कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्शन पुन्हा तरी एक घ्या चला बघा इथं रेट ऑफ रिएक्शन आपलं कसं आहे ना बघा रेट ऑफ रिएक्शन अंडरस्टँड रेट ऑफ रिएक्शन मी आता काय करतो बघा मायनस हा घेतो त्याचा रेट ऑफ रिएक्शन करत असताना काय करतोय आपण त्याचे स्टॅच्योमेट्रिक कोएफिशियंट डिवाइड करतो ना डिवाइड करून देतोय डिवाइड बाय dt म्हणजे कसं होणार बघा 1/2 किती आपलं किती आहे हा 0.05 ते किती आलं हे बघा किती आलं हे 0.01 मोल पर डीएम क्यूब पर सेकंड लक्षात का मोल पर डीएम क्यूब पर सेकंड रेट ऑफ रिएक्शन समजले सगळ्यांना ओके अशा रीतीने आपल्याला हा मिळणार आहे रेट ऑफ रिएक्शन ऑलवेज पॉझिटिव्ह असतो साइन निगेटिव्ह करायचं नाही चल का ओके आता त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया याच्यामध्ये आता रेट लॉस झाला रेट कॉन्स्टंट झालेला आहे त्यानंतर ऑर्डर ऑफ रिएक्शन आपण आता स्टडी करणार आहे ऑर्डर ऑफ रिएक्शन order of reaction
ऑर्डर ऑफ रिएक्शन. आता रिएक्शनची ऑर्डर कशी असणार आहे बघा. आपण आता एखादी जनरल रिएक्शन घेतली असेल A plus B it gives C plus B. त्या जनरल केमिकल रिएक्शन असेल तर त्यामध्ये स्मॉल a, स्मॉल b, स्मॉल c आणि स्मॉल d हे सगळे आपले स्टॅच्यूरेटेड कोएफिशिएंट आहेत. मग आता इथं रेट ऑफ रिएक्शन कसा असतो आपला. रेट ऑफ रिएक्शन इज प्रोपोर्शनल टू द मोलर कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट रेज टू सिंपल पॉवर. ओके, हेच आपण कसं लिहितो रेट प्रोपोर्शनल टू मोलर कॉन्संट्रेशन ऑफ रिएक्टंट रेज टू पॉवर x रेज टू पॉवर y. ओके, आता हेच प्रोपोर्शनली काढला तर काय येतो आपला रेट इज इक्वल टू k a रेज टू x आणि दुसरं काय आपला b रेज टू y. अंडरस्टँड. k मध्ये कोण आहे आपला रेट कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. आता इथं रेज टू पॉवर x आणि रेज टू पॉवर y ह्या दोघांच्या समलाच काय मिळतं ऑर्डर ऑफ रिएक्शन सम. ओके, सम ऑफ x plus y exponent x plus y यांच्या समला the sum of x plus y in the sum of x plus y gives overall order of reaction. Okay, gives overall order of reaction. Okay, x plus y यांची सम ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन आपल्याला देत असते सर. आता मग त्यामध्ये ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन ची डेफिनेशन काय असते बघा. सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्संट्रेशन टर्म इन द रेट लॉ एक्सप्रेशन. हा आपला रेट लॉ आहे ना. रेट लॉ एक्सप्रेशन आपले हे आले. ओके, डेफिनेशन आपली ऑर्डर ऑफ रिएक्शन ची काय होऊ शकते बघा. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन overall order of reaction. Okay, reaction ची overall order of reaction is the sum of ते सम असते. सम कोणाचे असते. सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्संट्रेशन टर्म. चल का सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्संट्रेशन टर्म. सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्संट्रेशन टर्म. Sum of power of concentration term in the rate law expression. In the rate law expression. तो त्याला काय म्हणायचं आउट ऑफ रिएक्शन लक्षात ठेवायचं. ही आउट ऑफ रिएक्शन ची डेफिनेशन आहे आपली. आता रेट लॉ एक्सप्रेशन आपली इथं आहे. त्या रेट लॉ एक्सप्रेशन मध्ये ओके सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्संट्रेशन टर्म इन रेट लॉ एक्सप्रेशन ही रेट लॉ एक्सप्रेशन आहे. त्याच्यामध्ये कॉन्संट्रेशन टर्म कुठले आहेत आपल्या a आणि b. त्यांची रेज टू पॉवर काय x आणि y त्यांची ऍडिशन म्हणजे काय असते ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन असते. आणि ह्या ऑर्डर सुद्धा एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी असतात. तर का ऑर्डर ऑफ रिएक्शन इज एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी is not equal to the stoichiometric coefficient in the balanced chemical equation. चल का एखादी बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन एवढ्या स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट एवढी नसते लक्षात घ्या. ऑर्डर ऑफ रिएक्शन ही सुद्धा आपली काय असते एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी असते. चल का ऑर्डर ऑफ रिएक्शन हे लक्षात ठेवा. ऑर्डर ऑफ रिएक्शन इज एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी. experimentally determined quantity. Okay, ही सुद्धा आपली एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी लक्षात घ्या. ओके, आपण ही स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशिएंट एवढं लिहित नसतो. मग आता ही ऑर्डर ऑफ रिएक्शन कशी असते लक्षात घ्या. ऑर्डर ऑफ रिएक्शन मे बी 0. Order of reaction ची order may be 0 पण असू शकते. fraction and integer.
लक्षात का? 0 असते, फ्रॅक्शन मध्ये असते आणि इंटिजर मध्ये पण असते. लक्षात घ्या. ऑर्डर ऑफ रिएक्शन. आता मी इथे एक्झाम्पल घेतोय. फॉर एक्झाम्पल 2H2O2 gas reduced to H2O liquid plus O2 gas. ही अशी आपली एक रिएक्शन आहे. त्या रिएक्शनची ऑर्डर म्हणजे आपला रेट लॉ दिला जातो. रेट लॉ सुद्धा आपला कसा आहे? एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी आहे. आणि रेट लॉ मध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्मची जी पॉवर असते त्यालाच आपण काय म्हणतोय? ऑर्डर ऑफ रिएक्शन असं म्हणतो. बरोबर आहे ना? की रेट लॉ मध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्मची पॉवर आहे रेस टू एक्स रेस टू वाय. आपण काय करणार आहे? ऑर्डर ऑफ रिएक्शन. ओके. मग ह्या रिएक्शनचा रेट लॉ जो आहे, रेट लॉ आपला कसा आहे बघा. रेट लॉ हा एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड आहे. हा कसा आहे बघा. रेट इज इक्वल टू के मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 रेस टू पॉवर 1. ओके. इथं तुम्ही असं म्हणता इथं स्टॅच्यूमेट्रिक कोएफिशियंट 2 दिलाय आणि इथं रेस टू 2 करायचं असं नाही. लक्षात द्या की एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी आहे रेट लॉ आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन. ओके. लक्षात नाही का? रेस टू पॉवर 1 हे तुम्हाला दिलं जातं. नसतं तर प्रॉब्लेम करून आपण काढत असतो. लक्षात घ्या. डाटा दिला असेल ते आपण प्रॉब्लेम बघितलाय. रेस टू पॉवर x काढले की नाही रेट लॉ मध्ये बघायचं. तर त्यानंतर सेकंड समजा सेकंड एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेतलं H2 गॅस प्लस I2 गॅस इट यूज टू H आहे. आता इथं रेट लॉ कसा आहे बघा. इथं रेट लॉ आपला कसा आहे लक्षात घ्या. इथं रेट लॉ रेट इज इक्वल टू के concentration of H2 raised to power 1 concentration of I2 raised to power 1. ओके. आता इथं तुम्ही मला सांगायचं आहे त्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन किती आहे? ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन सम ऑफ x प्लस y इथं रेस टू पॉवर किती आहे? 1. त्यामुळे रेस टू पॉवर 1 असेल तर ही रिएक्शन कुठली? फर्स्ट ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर. तर का इथं रेस टू पॉवर किती आहे? 1. इथं रेस टू पॉवर 1. 1 plus 1 2. ऑर्डर ऑफ रिएक्शन सेकंड ऑर्डर. सेकंड ऑर्डर रिएक्शन. रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन टर्म्स ऑफ H2. H2 चे ऑर्डर किती आहे? फर्स्ट ऑर्डर. I2 चे ऑर्डर फर्स्ट ऑर्डर. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन सेकंड ऑर्डर. तर सेकंड ऑर्डर. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया ऑर्डर ऑफ रिएक्शन. आता फ्रॅक्शन असताना आपण घेऊया. फ्रॅक्शन असतं ते एक्झाम्पल CH3CHO गॅस gives CH4 plus CO gives CH4 gas plus CO gas. ओके. इथं रेट लॉ बघा. रेट लॉ एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी रेट इज इक्वल टू K concentration of CH3CHO molar concentration of reactant raised to power 3/2 raised to power 3/2. इथं ऑर्डर ऑफ रिएक्शन किती आहे? ऑर्डर ऑफ रिएक्शन किती आहे? 3/2 आहे की नाही? फ्रॅक्शन मध्ये आली की नाही? की ऑर्डर ऑफ रिएक्शन ही एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन 3/2 आहे. ओके. समजा दुसरा आपण इथं घेतला ऑर्डर ऑफ रिएक्शन 0 पण असू शकते. आपण सांगितलं इंटिजरचं एक्झाम्पल झालं, फ्रॅक्शनचं झालं, झिरोचं एक एक्झाम्पल आपण इथे घेऊया NO2 गॅस प्लस CO गॅस. NO2 गॅस प्लस CO गॅस इट यूज NO गॅस प्लस CO गॅस. ओके. आता इथं रेट लॉ आपला एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी. रेट लॉ कसा येणार आहे? रेट इज इक्वल टू K concentration of NO2 के रेट लॉ बघा. ऑर्डर ऑफ रिएक्शन with respect to NO2 is 2 and CO is 0 with respect to NO2 इक्वल असते and with respect to CO 0 असते. रेस टू पॉवर ना NO2 ची पॉवर रेस टू 2 ची पॉवर रेस टू 0. मग इथं पॉवर कुणाचं आहे? NO2 ची पॉवर कशी आपली रेस टू 2 आहे. म्हणजे NO2 ची ऑर्डर किती आहे? सेकंड. CO ची ऑर्डर किती आहे? 0 आहे. त्यामुळे ऑर्डर ऑफ रिएक्शन आपली किती आली?
सेकंड ऑर्डर आलं लक्षात सेकंड ऑर्डर सम ऑफ एक्सपोनेंट आहे ना आपली x प्लस वाय त्यामुळे ऑर्डर ऑफ रिएक्शन 2 आली आता काही फ्यू रिएक्शन्स आहेत फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डर ओनली फ्यू रिएक्शन्स आर थर्ड ऑर्डर फक्त केमिस्ट्री मध्ये आपले काहीच रिएक्शन थर्ड ऑर्डर आहे जास्त रिएक्शन थर्ड ऑर्डर असू शकत नाहीत लक्षात घ्या कारण का थर्ड ऑर्डर रिएक्शनचा स्टडी आपण करू शकत नाही ओके बिकॉज हायर रिएक्शन विथ हायर ऑर्डर दीज आर डिफिकल्ट टू स्टडी देअर मेकॅनिझम त्याचं मेकॅनिझम आपण स्टडी करू शकत नाही त्यामुळे हायर ऑर्डर आपण रिएक्शन स्टडी करू शकत नाही फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर थर्ड ऑर्डरच्या काहीच रिएक्शन असतात झिरो ऑर्डर पण असतात ओके लक्षात ऑर्डर ऑफ रिएक्शन लक्षात आहे ना आता ह्यानंतर ऑर्डर ऑफ रिएक्शन आपण काय सांगितलेलं आहे ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन इज द सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म इन द रेट लॉ वरून रेट लॉ मध्ये असलेल्या कॉन्सन्ट्रेशन टर्मची रेस टू पॉवर ची सम असते बरोबर ना म्हणजे सम ऑफ x प्लस y त्याला आपण काय करणार आहे ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन जसे ओके तर त्यानंतर नेक्स्ट आपण याचा प्रॉब्लेम एक घेऊया ऑर्डर ऑफ रिएक्शन कशी फाइंड आउट केली जाते ते आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये फॉर द रिएक्शन टू NO gas plus to H2 gas it gives N2 gas plus 2 H2 gas असे आपले रिएक्शन आहे What is the order with respect to NO? What is the order with respect to NO? Rate law पे दिला है. The rate law is rate is equal to K concentration of NO raised to power 2 H2 raised to power 1. What is the order with respect to NO and H2? Okay. What is the order with respect to NO and H2? And what is the overall order of reaction? Overall order of reaction. आता इथं तुम्ही सांगू शकता ना डायरेक्ट तुम्हाला इथं रिएक्शन दिलेलं आहे रेट लॉ पण दिलेला आहे रेट लॉ काय आपला रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO रेज टू पॉवर 2 आणि H2 रेज टू पॉवर काय आपली 1 आहे आता मग त्यामध्ये ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू आणि NO आणि H2 विचारलंय तर विथ रिस्पेक्ट टू NO किती आहे 2 आहे ना रेज टू पॉवर 2 आहे त्यामुळे ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू NO2 येणार ऑर्डर NOC ऑर्डर किती आले की 2 ना म्हणजे सेकंड ऑर्डर ठीक आहे असणार आपली सेकंड ऑर्डर असणार आणि विथ रिस्पेक्ट टू H2 काय असणार आहे H2 चे ऑर्डर रेज टू पॉवर किती आहे 1 आहे फर्स्ट ऑर्डर फर्स्ट ऑर्डर आणि त्यानंतर ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन म्हणजे काय असते आपली सम ऑफ एक्सपोनेंट्स चल का हे 2 + 1 इज इक्वल टू 3 बरोबर आहे ना ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन किती आली आपली ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन किती आली म्हणजे कुठे आली रे थर्ड ऑर्डर चल का ही आपली थर्ड ऑर्डर रिएक्शन आहे अंडरस्टँड आता ह्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये ऑर्डर ऑफ रिएक्शन रेज टू x आणि रेज टू y यांची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली जाते ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया ओके थँक्यू